नमस्कार. रॉबर्ट साऊदी यांच्या एका अजरामर कवितेच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण द इंचकेप रॉक या प्रसिद्ध कवितेतील सूड, मत्सर आणि कर्माचा अटळ न्याय या सगळ्याची गोष्ट उलगडणार आहोत. पण ही कथा सुरू करण्याआधी एक प्रश्न मनात येतो की मत्सर भावनेतून केलेली एखादी छोटीशी चूक खरंच स्वतःच्या विनाशाचं कारण ठरू शकते का? ही संपूर्ण कविता याच एका प्रश्नाभोवती फिरते. चला तर मग आपण थेट त्या ठिकाणी जाऊया जिथे ही सगळी कथा घडते, स्कॉटलंडच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या लाटांखाली लपलेल्या एका धोकादायक जागेवर. हा आहे इंचकेप रॉक. आता हा साधासुधा खडक नाहीये. हा समुद्राच्या पाण्याखाली लपलेला एक धोका आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा समुद्र शांत असतो ना, तेव्हा तो अजिबात दिसत नाही. आणि मग काय, अनेक जहाजं त्याला धडकून समुद्रात गडप झाली आहेत. पण प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो, नाही का? आणि या धोकादायक खडकावरही एका दयाळू व्यक्तीने उपाय शोधून काढला. आणि इथेच कथेला एक सकारात्मक सुरुवात होते. ॲब्रब्रोथोकचे जे मठाधिपती होते, खूप चांगले आणि दूरदृष्टी असलेले साधू, त्यांनी एक कमाल आयडिया लढवली. त्यांनी काय केलं तर त्या खडकावर एक बोया लावला आणि त्यावर एक मोठी घंटा टांगली. मग व्हायचं काय की लाटा जशा आदळायच्या तशी ही घंटा वाजत असे आणि खलाशांना त्या अदृश्य धोक्याची सूचना मिळायची. आणि या एका घंटेमुळे कितीतरी लोकांचे जीव वाचले असतील, विचार करा. तिथून जाणारं प्रत्येक जहाज, त्या जहाजावरचे खलाशी त्या मठाधिपतींना मनापासून आशीर्वाद द्यायचे. ते घंटा म्हणजे जणू त्यांच्यासाठी जीवनाचा संकेतच होता. पण म्हणतात ना, जिथे चांगुलपणा असतो तिथे वाईटपणाही पोहोचतोच. आता या कथेचं वळण पूर्णपणे बदलणार आहे, कारण एंट्री होतीये एका खलनायकाची. हे बघा, इथे ह्या कथेतले दोन टोकं समोरासमोर आहेत. एका बाजूला आहेत मठाधिपती, चांगुलपणा, दूरदृष्टी याचं प्रतीक, आणि दुसऱ्या बाजूला सर रॅल्फ द रोवर, ज्याच्या मनात फक्त आणि फक्त मत्सर आणि द्वेष भरलाय. तर हा सर राल्फ होता, एक समुद्री डाकू. त्याला मठाधिपतींना मिळणारी इज्जत, ती प्रसिद्धी अजिबात सहन झाली नाही. त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि मत्सराच्या आगीत जळत त्याने ठरवलं की हे चांगलं काम उधळून लावायचं. आणि मग एका दिवशी तो तिथे पोचला आणि राक्षसासारखं हसत त्याने ती जीवन देणारी घंटा दोरीसकट कापली आणि थेट समुद्राच्या खोल गर्दीत फेकून दिली. दुसऱ्याचं भलं उद्ध्वस्त करण्यात त्याला काय आसुरी आनंद मिळाला असेल. पण कर्म कुणाला सोडतं? इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं, कारण आता हिशोब चुकता होण्याची वेळ जवळ येत होती. बरीच वर्ष निघून गेली. सर रॅल्फने खूप लूटमार केली. तो आता गडगंज श्रीमंत झाला होता आणि मोक्या ऐटीत आपल्या घरी परत निघाला होता. पण अचानक निसर्गाने आपला खेळ सुरू केला. सगळीकडे दाट धुकं पसरलं आणि एका भयानक वादळाने जहाजाला घेरलं. कोणालाच काही कळेनासं झालं. आपण कुठे आहोत, जायचं कुठे, सगळं काही अंधारात हरवून गेलं. अशावेळी त्यांना कोणता आवाज वाचवू शकला असता? कोणता आवाज त्यांना धोक्याची सूचना देऊ शकला असता? हो, तोच आवाज जो त्याने स्वतःच्या हाताने समुद्राच्या तळाशी पोहोचवला होता. आणि मग जहाजाला एक जोरदार धक्का बसला आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना कळून चुकलं की ते त्याच इंचकेप खडकावर आदळले होते ज्याची धोक्याची घंटा त्यांनी स्वतःच काढून टाकली होती. जहाज आता वेगाने बुडत होतं. मृत्यू डोळ्यासमोर दिसताच सर रॅल्फला आपली चूक आठवली. तो निराशेने स्वतःचे केस ओढू लागला, स्वतःच्या कृत्याला शाप देऊ लागला. पण आता खूप उशीर झाला होता. पण ही फक्त एका समुद्री डाकूची गोष्ट नाहीये. या कथेच्या मागे एक खूप मोठं सत्य दडलेलं आहे. एक असं सत्य जे आजही तितकंच खरं आहे. चला तर ह्या कवितेच्या गाभ्याकडे वळूया. ही कविता आपल्याला खूप काही सांगून जाते. यात चांगल्या वाईटाचा संघर्ष आहे, कर्माचा सिद्धांत आहे, म्हणजे जसं पेराल तसंच उगवेल, आणि आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. यालाच साहित्यात पोएटिक जस्टिस किंवा काव्यन्याय म्हणतात. आता हा काव्यन्याय म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी कल्पना आहे जिथे कथेच्या शेवटी चांगल्याला चांगलं फळ मिळतं आणि वाईटाला शिक्षा. आणि गंमत म्हणजे ही शिक्षा बहुतेक वेळा त्या व्यक्तीच्या वाईट कामाशी जोडलेली असते, जसं सर रॅल्फच्या बाबतीत झालं. ही कथा इतकी परिणामकारक का वाटते?
कारण कवीने काही खास साहित्यिक युक्त्या वापरल्या आहेत, जसं की अनुप्रास, ज्यामुळे कवितेला एक लय मिळते, चेतना गुणोत्ती म्हणजे निर्जीव वस्तूंना सजीव दाखवणे, रूपक, जिथे रॅल्फची तुलना थेट राक्षसाशी केली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे उपरोध म्हणजे आयरनी. बघा ना, रॅल्फने जी धोक्याची घंटा काढली त्याच घंटेअभावी त्याचा जीव गेला. याला म्हणतात परफेक्ट पोएटिक जस्टिस. तर मग या कवितेचा सार काय? तो अगदी सरळ आहे. वाईट कामांमधून कदाचित तात्पुरतं समाधान मिळेल, पण त्याचा शेवट हा पतनातच होतो, हे अटळ आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो ही कविता आपल्या मनात सोडून जाते. आपण आपल्या आयुष्यात अशा कोणत्या घंटा तयार करतो, म्हणजे चांगली कामं करतो किंवा मत्सर आणि द्वेषामुळे कोणत्या चांगल्या गोष्टींना नकळतपणे नष्ट करतो, यावर विचार करायला हवा.